कलियुग पावन शुभ नाम संगीत नृत्य गीत श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव की कृष्ण भगवान की जय जय श्री राधे श्याम। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगना ललिता श्रीविशाखान्तांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतिशे नमः। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वृंदाय तुलसी देव्याय प्रियाय केशवस्य च विष्णुभक्ति प्रददे सत्यवते नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय नमः। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपल्या आजच्या अतिशय पवित्र अशा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या महोत्सवामध्ये स्वागत आहे। हा उत्सव जो आहे हा उत्सव केवळ भगवंतांचा नाही आहे। हा उत्सव अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व अनंतसंख्य जीवांचा आहे। जसं कुणी व्यक्ती आपल्या कुटुंबात मुलाचा वाढदिवस आहे, कुणा मुलीचा वाढदिवस आहे, कुणाचा जवळचा कोणी व्यक्ती आहे त्याचा वाढदिवस आहे, त्यात भाग घेतात, त्यात भाग। पण भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस जो आहे, जैन गोकुळाष्टमी जो आहे, हा उत्सव एका कुटुंबाचा, एका समाजाचा, एका देशाचा नाही आहे, तर हा अनंत कोटी ब्रह्मांडातील असंख्य जीवांचा उत्सव आहे। का या जीवांसाठी एकच आशा भगवंत आहे। आपलं जर ज्ञान नसेल तर आपण काय समजू, आमच्या मुलाचा वाढदिवस आम्ही साजरा करतो तसं यांचा पण केला, त्यात काय मोठी गोष्ट असं लोकांना समज होतो। आमची पार्टी असते इथं पण एक पार्टी, इस्कॉन पार्टी, म्हणून तत्वज्ञान आवश्यक आहे। ज्ञानाशिवाय तो भाव येऊ शकत नाही की हा उत्सव कशासाठी आहे, उत्सवाचा उद्देश काय आहे, भगवान श्रीकृष्ण कोण आहे, माझं जीवन काय आहे।
का? हे आवश्यक आहे, हे जीवन कायमसाठी नाही. तर भगवंत आपल्यासारख्या असंख्य जीवांना सुखी बनवण्यासाठी ह्या जगात पुन्हा पुन्हा येतात. जसं काही वेळेस मुलं आपल्या आईवडिलांना सोडून देतात वेडेपणामुळे किंवा चुकीच्या मानसिकतेमुळे, आणि अनाथप्रमाणे आईवडिलांना सोडून जीवन जगतात. आईवडिलांना कायम इच्छा असते आमच्या मुलांनी पुन्हा आमच्याकडे यावं. का? त्यांना माहीत आहे की मुलांचं सुख आपल्याशिवाय होऊ शकत नाही. मुलं मातापित्याशिवाय सुखी असू शकत नाही. त्यांना अनुभव आहे आईवडिलांना, म्हणून ते सदैव इच्छा ठेवतात की आमच्या मुलांनी पुन्हा कसं वापस यावं. जर भगवंत सर्व जीवांचा मातापिता आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव, जर ह्या जगातील मातापिता म्हणजे पशुपक्ष्यांचे मातापिता असो, कुणाची मातापिता असो, त्यांच्यामध्ये ही भावना असते की आमच्या मुलांनी आमच्यासोबत आनंदी असावं. तर हे बघायला मिळतं जगामध्ये सामान्य जीवांमध्ये. तर भगवंताबद्दल काय सांगावं, जो परमपिता आहे, सगळ्या जीवांची माऊली आहे माता. म्हणून भगवंतांना आपल्यासारख्या जीवाचं दुःख बघून दुःख वाटतं की माझी मुलं दुःखी कशी, माझी मुलं दुःखी काय. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा या जगात अवतार घेऊन आपल्याला शिकवतात किंवा आपल्याला ज्ञान देतात की आपलं काय चुकलं आहे, आपलं चुकलेलं आहे, आपण ह्या जगात दुःख भोगतो आहे. तुम्ही म्हणाल नाही मला काही दुःख नाही, मी सुखी आहे, पण हे सुख टिकत नाही. आजचं सुख उद्याचं दुःख बनणार. म्हणून भगवंतांना ही कामना असते की सदैव त्यांची योजना असते की ह्या जीवांना पुन्हा कसं त्यांच्याकडे आणायचं. म्हणून भगवंतांनी गीता सांगितलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. की भगवंत पुन्हा पुन्हा युगायुगामध्ये येतो की ज्ञान द्यायला, की आपलं जीवन सुखी कसं होईल. म्हणून आजचा दिवस जो आहे साठी आहे की भगवंत जे आले ते केवळ 5000 वर्षापूर्वी आले होते, माझा काय संबंध, असं नाही. आपल्या सर्वांचा संबंध असल्यामुळे आजचा उत्सव हा तितकाच महत्त्वाचा आहे. का? भगवंताचा अवतार हा केवळ एक वेळ होत नाही, तो पुन्हा पुन्हा होत असतो. आणि जेव्हा असे प्रेमी भक्त एकत्र येऊन जेव्हा त्यांच्याविषयी ऐकण्याची, त्यांची सेवा करण्याची इच्छा ठेवतात, भगवंत त्या भक्तांच्या हृदयात सुद्धा जन्म घेतात, प्रकट होतात. भगवंताचा जन्म म्हणजे काय? भगवंताचा जन्म म्हणजे जसे आपल्या मुलाचा जन्म होतो तसं नाही. भगवंत प्रकट होतात, भगवंत प्रकट होतात. जसं सूर्य प्रकट होतो, सूर्य सकाळी प्रकट होतो, तसं भगवंत प्रकट होतात. कृष्ण सूर्य समान माया हे अंधकार, जेथे कृष्ण तेथे नाही मायेचा अधिकार. आपण जे ऐकतो चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की कृष्ण जे आहे ते सूर्याप्रमाणे ह्या जगात प्रकट होतात. कोणता प्रकाश द्यायला? ज्ञानाचा प्रकाश, की ज्या ज्ञानाने आपलं जीवन काय होईल, सुखी होईल. तर आजच्या दिवशी गोकुलधामामध्ये नंद आणि यशोदा यांच्या घरी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला. तसंच आपण कथा ऐकतो मथुरेमध्ये देवकी माता आणि वसुदेव यांच्या पोटी भगवंतांनी कंसाच्या जन्माने जन्म घेतला. एकाच वेळेस भगवंतांनी 2 ठिकाणी जन्म घेतला. आपल्याला हे अनेक भक्तांना माहिती आहे कथा, पण जे नवीन लोक असतील ज्यांना एका सत्संगाची एवढं गीता भागवतचं ज्ञान नाही समजा, त्यांना प्रश्न पडतो
की आम्ही तर ऐकलं की कृष्णाचा जन्म झाला जेलमध्ये, पण आपलं भागवत सांगतं, शास्त्र सांगतात तो झाला जन्म जेलमध्ये. पण त्याच वेळेस यशोदाला सुद्धा गोकुळमध्ये कृष्णाचा जन्म कृष्ण झाला आहे. म्हणजे म्हणतात नंद की घर आनंद भयो जय कन्हैया लाडली, की नंदांना सुद्धा एक पुत्र झाला होता. ते तत्व असं आहे की दोन कृष्ण आहेत, एक वसुदेव कृष्ण वासुदेव आणि एक नंदनंदन कृष्ण श्यामसुंदर. एक मथुरा कृष्ण आहे, एक वृंदावन कृष्ण आहे. आणि जे असुर कृष्णाने मारले वृंदावनमध्ये, ते अगासूर, पुतना, बकासूर, हे सगळे जे मथुरा कृष्ण आहे, वासुदेव कृष्ण, त्यांनी मारले. तुम्ही जर ते बघितलं असाल लिटिल कृष्ण मालिका, लिटिल कृष्ण, तर दाखवलं आहे की जेव्हा एखादा असुरचा वध व्हायचा किंवा एखाद्या असुरचं युद्ध व्हायचं भगवंताशी, तर भगवंत ते वासुदेव कृष्ण रूपात यायचे, वासुदेव कृष्ण, की त्यांचं चतुर्भुज रूप प्रकट व्हायचं. तर भगवंतांना सर्व काही शक्य आहे, ते असंख्य रूपात विद्यमान आहेत, म्हणून दोन कृष्ण काही असं अशक्य गोष्ट नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक परमात्मा आहे. आता आपल्या सर्वांचं शरीर वेगवेगळं आहे, पण सर्वांच्या देहामध्ये, हृदयामध्ये, सर्व जीवांच्या हृदयामध्ये एकच परमात्मा आहे. म्हणजे एकाच वेळेस तो असं वाटतं की वेगवेगळा आहे, पण तो एक पण आहे. तसंच दोन कृष्ण जे आहेत, मथुरा कृष्ण आणि वृंदावन कृष्ण, दोन असून सुद्धा ते एकच आहे. त्यांचा फक्त भाव वेगळा आहे. वृंदावन कृष्ण जे आहेत ते प्रेमाच्या भावामध्ये, सेवेच्या भावामध्ये असतात, आणि जे मथुरा कृष्ण आहे ते कर्तव्य भावनेमध्ये असते. म्हणून जेव्हा कृष्ण म्हणतात वृंदावन कृष्ण मुझे जाना है, कहाँ? मथुरा जाना है. क्यों? कर्तव्य पथ पे जाना है, कर्तव्य निभाना है. तर जे गेले वृंदावन सोडून ते कोण गेले? मथुरा कृष्ण गेले. वृंदावन कृष्ण श्यामसुंदर वृंदावन कधी सोडत नाही. ते केवळ जसं सूर्यास्ताच्या वेळेस काय होतो? अप्रकट होतो. तसे वृंदावन कृष्ण बाह्य रूपाने अप्रकट झाले आणि सर्व भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन बसले कायमसाठी. म्हणून गोपी ज्या होत्या, वृंदावनच्या गोपी, त्या असं वाटायचं की खूप दुःखी आहेत, बाहेरून असं त्यांना कृष्ण दिसत नाही आहे. ते सदैव कृष्णाच्या चिंतनामध्ये आहे, कृष्णाच्या विचारामध्ये आहे. त्यांना खाण्यापिण्याची काही जाणीव नाही. पण त्या गोपींच्या जीवनामध्ये इतका आनंद होता का त्यांच्या हृदयामध्ये सदैव कृष्णाची अनुभूती होत होती. ते तत्त्वाची गोष्ट आहे की आणि जेव्हा वसुदेवांना जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी दर्शन दिलं चतुर्भुज रूपामध्ये जन्माच्या वेळेस, भगवंत सुशोभित होते, अलंकारांनी वस्त्रांनी सुसज्ज होते. आणि चतुर्भुज रूपात त्यांनी दर्शन दिलं देवकी माता आणि वसुदेवांना. आणि नंतर त्यांनी वसुदेवांना आज्ञा दिली की वसुदेव, तुम्ही मला यमुनेच्या पलीकडे जे गोकुळ आहे तिथे घेऊन जा. आणि त्यावेळेस काय झालं? जे कृष्ण घेऊन गेले वसुदेव आपल्या सोबत, आणि गोकुळमध्ये जेव्हा गेले ते नंदबाबाच्या घरी, त्यावेळेस त्यांनी फक्त मुलगी बघितली की यशोदेच्या जवळ एक मुलगी झोपलेली आहे, महामाया. आणि जेव्हा त्यांनी आपल्या हातातील कृष्ण तिथे ठेवला, त्यावेळेस जे नंदनंदन कृष्ण होते, ज्यांना दिसले नाही, कोणाला? वसुदेवांना, ते त्या कृष्णामध्ये एक झाले. वसुदेव कृष्ण आणि नंदनंदन कृष्ण काय झाले? एक झाले. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, तत्वाच्या गोष्टी, ह्या ज्या आपल्या शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत, मग कोणाची कल्पना नाही आहे, ज्या आपल्या आचार्यांनी शास्त्र दिलेले आहेत त्यामध्ये याचा उल्लेख आहे की
आणि मग वसुदेव जी कन्या होती तिला घेऊन कंसाकडे येतात. आणि कंसाने जे हे केलं की विचार केला की मग जी आकाशवाणी होती की देवकीचा 8वा पुत्र 8वा गर्भ माझा वध करणार, ही भविष्यवाणी खोटी झाली. की हा गर्भ जो आहे ती तर कन्या आहे आणि त्यामुळे विश्वास नाही पडला. पण त्याने दुर्बुद्धीमुळे तिला आपण मारण्याचा विचार केला. आणि मग त्यावेळेस झालं काय, कंसाने तिला हातात घेऊन दगडाला आपटण्याचा प्रयत्न केला. पण ती महामाया दुर्गादेवी असल्यामुळे ती कंसाच्या हातून निघून गेली आणि तिने आकाशात जाऊन घोषणा केली की कंस, ये मूर्ख, तू जानता नहीं है कि तेरा काल कहीं दूसरी ओर जन्म ले चुका है. सांगायचा उद्देश हा की नंद बाबा आणि यशोदा माता हे गोलोक वृंदावनामध्ये नित्य सदैव भगवंताची माता पिता आहे. काही लोकांना असं वाटतं की जी राधा आहे, ज्या गोपिका आहेत वृंदावनच्या, त्या ह्या जगाच्या कोणत्या गावाच्या अशा मुली होत्या आणि त्यांचं प्रेम झालं कृष्णावर आणि मग ते कथा आपण ऐकतो. ज्यांनी लग्न पण केलं नाही आणि म्हणून त्यांची पूजा कशाला केली पाहिजे, त्या गोपींचं कशाला आपण कौतुक केलं पाहिजे, असं काहींचा विचार आहे समाजामध्ये. त्यांना हे ज्ञान नाही की ज्या राधाराणी आहे त्या भगवंतांच्या नित्य शक्ती आहे, नित्य शक्ती आहे. भगवान सर्वशक्तिमान आहे, भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत त्यांची शक्ती सदैव असते. जसं भगवान महादेव हे पार्वतीशिवाय दुर्गाशिवाय संपूर्ण नाही आहे. भगवान श्री रामचंद्र सीतादेवीशिवाय संपूर्ण नाही आहे. भगवान नारायण लक्ष्मी मातेशिवाय परिपूर्ण नाही. तसंच भगवान श्रीकृष्ण राधाराणीशिवाय राधेशिवाय पूर्ण नाही. आणि दोन्ही जे आहेत ते असं म्हणतात की एक आत्मा दोन शरीर, दोन्ही एकच आहे. एक कृष्ण जे मूल गोविंद आहे, आदी पुरुष गोविंद, दोन बनतात राधा कृष्ण. कशासाठी बनतात दोन? एकाला आनंद घेता येत नाही, एकट्यापासून काय आनंद घेतो. म्हणून भगवंत सुद्धा दोन बनले आधी. पुढे असंख्य बनलं ते विस्तार केला त्यांनी, पण आधी दोन बनले राधा आणि कृष्ण. आणि मग त्यांचे विस्तार होत 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 लक्ष्मी नारायण, सीताराम आणि मग दुर्गा शंकर या जगामध्ये पार्वती. म्हणून जगदंबा जी आहे या जगाची माता आहे. पण वैकुंठाची माता दुर्गा देवी नाही आहे. वैकुंठाची माता कोण आहे? महालक्ष्मी आहे, लक्ष्मी माता. पण ह्या जगाची जी भौतिक जगत आहे, जिथे जन्म मृत्यू सदैव होतात, दुःखालय आहे, याची माता दुर्गा देवी आहे. आणि पिता कोण आहे? भगवान महादेव, भुवनेश्वर. तर सांगायचं उद्देश हा की हे तत्व जे आहे की राधा कृष्ण हे नित्य शक्ती आणि शक्तिमानची जोडी आहे. म्हणून जेव्हा भगवंतांना यायचं असते जगामध्ये, त्यांची योजना असते की आपण दोघांनी जायचं आहे, ते एकटेकडे जात नाही. म्हणून आधी त्यांचं योजना होती की आपण दोघांनी कधी जायचं? अष्टमीला जायचं. आधी मी जातो, नंतर तू ये. म्हणाली आज गोकुळाष्टमी आहे, जी 5126 वर्षापूर्वी, जवळपास 5200 वर्षापूर्वी ही लीला घडलेली आहे, द्वापर युगाच्या शेवटी. आणि जी राधाराणी आहे ती पुढच्या अष्टमीला अवतार घेईल. आणि आधी पण आले बलराम जयंती ना, बलराम पौर्णिमा. 8 दिवस बलरामजी मोठे आहेत कृष्णांपेक्षा. तर भगवंताची योजना असते. तसं सीतारामसुद्धा रामनवमी तो नवमीचा दिवस आहे, रामनवमी, राम जन्म. म्हणून त्यांची जी शक्ती आहे सीतामाता, सीतादेवी, तिचा जन्म पण काय आहे? नवमीचा आहे. की माझे स्वामी जे आहेत त्यांचा जन्म नवमीचा आहे, तर मी पण नवमीला देईल. माझे स्वामी अष्टमीला आले कृष्ण, तर मी पण अष्टमीला देईल. तर हे भाव जो आहे हा बघायला मिळतो का संबंध आहे. तर राधाकृष्ण हे नित्य जोडी आहे. भगवत धामातून ते सोबत येतात आणि आपली लीला संपवून सोबत जातात. तसे यशोदा आणि नंद
हे जे माता पिता भगवंतांचे आहेत, हे केवळ ह्या जगातलं जे गोकुळ आहे तिथले नाही आहे, ते आपल्या गोलोक वृंदावन धामातून भगवंतांच्या लीलेसाठी या जगात अवतार घेतात. तेवढेच नाही, नंदबाबा यशोदा असंख्य ब्रजवासी भगवंताच्या लीलेसाठी त्या धामातून या जगात येतात आणि एक लीला संपन्न करून पुन्हा आपल्या धामात वापर जातात. आणि आपण सुद्धा ते आपण जाणलं पाहिजे. आपण जे आलोय जगामध्ये, आपण आलोय की नाही? नाही नाही आम्ही आलो नाही, आम्ही आधीपासून आहे 40 गावामध्ये, असं कोणी आहे काही? आपण सर्व आलोय, पण आपण विसरून जातो. आपण आलोय लक्षात ठेवत नाही म्हणून जायची आपल्याला इच्छा होत नाही. पण त्याला तिचं भान असतं की मी आलोय तर गेलंही पाहिजे, आणि मी कुठून आलोय त्याचा विचार असेल तर तिथंच गेलं पाहिजे. तसं आपण जर समजून घेतलं तर भगवंतही येतात आणि मग जातात आनंदाने. आपण सुद्धा जर ह्या जगात आलोय आपल्या इच्छेने, तर आपण जाऊ पण शकतो आपल्या इच्छेने भगवंताजवळ. तर आपल्याला गीता भागवत जे आहे, गीता भागवत जे तत्वज्ञान आहे, हे शिकवतं की आपण सर्व भगवंतांचे नित्य सनातन अंश आहोत. आपला खूप घनिष्ठ संबंध आहे भगवंतांशी. हा देह असो का नसो, आपला संबंध भगवंताशी हा नित्य आहे. झोपेमध्ये सुद्धा आपल्याला आपलं भान असतं, देहाचं भान नसतं झोपेमध्ये, पण मी आहे याचं भान आहे. आणि आपण सगळं जग मिळून येतो स्वप्नामध्ये. कशामुळे शक्य होतं? तो आत्मा कधी झोपत नाही ना. आत्मा हा भगवंताचा अंश आहे, नित्य भगवंताचा सेवक आहे. जे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आहे, जीवे जो स्वरूप होय कृष्ण हे नित्यदास. ते आपलं मूळ नित्य स्वरूप काय आहे? भगवंताची सेवा, भगवंताचे सेवक आपण आहोत. म्हणून हे समजल्यानंतर हे समजल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसली चिंता, कसलं भय असू शकत नाही. हे म्हणून समजून घेणं आवश्यक आहे या निमित्ताने की भगवंत जे येतात, आलेले आहेत, हे माझ्यासाठी आलेले आहे. जो मी दुःखी आहे, त्या जगामध्ये एकटा आहे, या मायेमध्ये पडलेलो आहे, मला पुन्हा मायेतून बाहेर काढण्यासाठी भगवंत ह्या 40 गावातसुद्धा रामनगर या भागात आलेले आहेत. आपण जर समजून घेतलं की माझ्यासाठी आलेले आहे, कृष्ण हे माझे आहेत, मी त्यांचा आहे, तर मग हा उत्सव जो आहे जन्माष्टमी, हा उत्सव कुणाचा होईल? आपला पण होईल. की भगवंताच्या आनंदासोबत आपलाही आनंद होईल, नंदांच्या आनंदासोबत आपलाही आनंद होईल. केवळ नंद के घर आनंद भयो असं न म्हणता आपण काय म्हणू पुढं? मेरे घर आनंद भयो जय कन्हैया लाल की मला सुद्धा काय झाला? आनंद झालाय. कृष्णाचे एक नाव काय आहे? आनंद आहे. सच्चिदानंद ईश्वर परमः कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदिर गोविंद सर्व कारण कारणम. काय तर भगवंत कोण आहे? सच्चिदानंद आहे. तर जर आपण समजून घेतलं, आपण सुद्धा भगवंतांचे अंश असल्यामुळे आपण सुद्धा कोण आहोत? सच्चिदानंद आहे. सत म्हणजे शाश्वत, नित्य, चिन्मय म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय. ह्या जगात लोकांना सर्व काही कमवता येतं, पण चिंतामुक्त होता येत नाही, भीतीमुक्त होता येत नाही होता येत. राष्ट्रपती बनले, कोणी प्रधानमंत्री बनले, आमदार बनले, खासदार बनले, मंत्री बनले, पण चिंतामुक्त होता येत नाही, समस्यामुक्त होता येत नाही. पण जर आपल्याला समस्यामुक्त व्हायचं आहे, चिंतामुक्त व्हायचं आहे, सर्व दुःखातून कायमचं मुक्त व्हायचं आहे, तर समजून घेतलं पाहिजे आपण कुणाचे आहोत, आपलं कोण आहे. हे शरीर सुद्धा आपलं होत नाही. आपण म्हणतो माझं शरीर, पण दुःख देतं. कंबर दुखते माझी, पाठ दुखते माझं, गुडघा दुखतं, माझं डोकं दुखतं, काय दुखत नाही, ते सर्व काय दुखतं त्या देहामध्ये. पण ते आपण आपलं समजतोय. थोडे दिवस आहे आपल्याला, कायमसाठी नाही. आपलं कायमसाठी कोण आहे ह्या जगामध्ये? आपण बुद्धीने समजून घेतलं, आपलं कायमसाठी ना शरीर, ना तन, ना मन, ना धन, ना स्वजन, ना दुनिया, कुछ नहीं है. अपना हमेशा के लिए केवल कृष्ण है.
कृष्ण अपने है, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. थोडक्यात सांगितलंय की आपलं जर कोणी आहे या जगामध्ये कायमसाठी ते भगवंत आहे, संबंध आहे आपला. म्हणून ह्या अशा उत्सवाच्या निमित्ताने ही कथा ऐकणं आवश्यक आहे, हे तत्त्वज्ञान ऐकणं आवश्यक आहे. म्हणून भगवंतांनी जो शेवटचा श्लोक म्हटला याच्या पुढे आपले 2 श्लोक म्हटले, यदा यदा हि धर्मस्य, नंतर परित्राणाय, त्याचा पुढचाही श्लोक महत्त्वाचा आहे, तो घेऊन आपण संपू. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति मामेति सहज. जो कोणी भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचं, कर्माचं म्हणजे लीला कर्माचं दिव्यत्व समजतो, दिव्यत्व तत्वता जाणतो, तो व्यक्ती देह सोडल्यानंतर पुन्हा जगात दुःख भोगायला जन्म घेत नाही, तो माझ्या धामाला शाश्वत येतो. हे भगवंताचं वचन आहे. म्हणून हे तत्त्वज्ञान आवश्यक आहे. कृष्णाचे माता पिता देवकी वसुदेव होते, ते जेलमध्ये जन्म घेतला, मग ते घेऊन गेले यमुनेच्या काठी, यमुनेच्या पलीकडे खूप महापूर आला होता, सगळे ते जेलचे दरवाजे होते ते उघडले. ही कथा सगळ्यांनी ऐकलेली आहे, पण नुसती केवळ अशी कथा ऐकून जीवाला संपूर्ण लाभ नाही होणार. तत्त्वज्ञान आवश्यक आहे की कृष्ण सामान्य बालक नाही, कृष्ण भगवंत आहे आणि कृष्ण आपले आहेत, आपले स्वामी आहेत. तर ह्या उत्सवाच्या निमित्ताने थोडी कथा तत्त्वज्ञान समजणं आवश्यक आहे की आपण म्हणेल फक्त मूर्ती आहे, आपण त्यांना स्नान केलं, आपण त्यांना शृंगार केला, त्यांना भोग लावला, ही केवळ मूर्ती नाही आहे. चैतन्य महाप्रभूंचं वचन आहे, प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. तुम्ही केवळ प्रतिमा नाही आहे, तुम्ही एक मूर्ती नाही, केवळ तुम्ही साक्षात श्यामसुंदर ब्रजेंद्र नंदन कृष्ण आहात. हा जर आपला भाव असेल की भगवंत माझ्यासाठी या या 40 गावातसुद्धा प्रकट झाले, तर मग तुम्हाला अनंत समाधान आनंद मिळू शकतो आणि तुम्ही सर्व चिंतेतून सर्व भयातून मुक्त होऊ शकता. की जर कृष्ण माझ्या जवळ आलेला आहे 40 गावामध्ये. खूप भक्तांना कालपासून चिंता होती, पावसाची चिंता होती, पाऊस पडतोय, उद्या पाऊस नाही आला पाहिजे, उद्या पाऊस नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही चिंता ठेवू नका, का तुम्ही दुःखी व्हाल तर तुम्हाला निश्चिंत होता येणार नाही. पण जर भगवंत मालक आहे आणि त्याला यायचं आहे, त्याचा उत्सव चांगला व्हायचा आहे, तर तो काळजी घेईलच. आणि भगवंतांनी काळजी घेतलेली आहे. इतक्या सुंदर जे आपलं आयोजन होतं भगवंतांनी निर्विघ्नपणे अतिशय सुंदरपणे पार पाडलेलं आहे की ज्यांना यायचं होतं सर्व आले आणि आता उत्सवात आनंद घेऊ शकले. तर मी जे काल बोललो होतो अनेक भक्तांना की तुम्ही चिंता ठेवू नका, जे होईल ते होईल, चांगलंच होईल. तर भगवंतांचा हा जो विश्वास आपल्याला असेल की जीवनामध्ये मृत्यू आला तर चांगलाच होईल, मुक्ती होईल आपली त्या हाडामासाच्या पिंजऱ्यामधून. मृत्यू काही अशुभ नाही आहे, मृत्यू अशुभ नाही आहे. म्हणून म्हटलंय सत्यम शिवम सुंदरम. मृत्यू अटळ सत्य आहे जगाचं, तर ते शिव आहे, मंगलकारी आहे आणि सुंदर आहे. का याला ज्ञान याला समजतं की ज्या जीवाला बंदी केलं होतं हाडामासाच्या देहामध्ये, त्या जीवाला आता भगवद्धामात जाण्याची संधी मिळाली आहे. मृत्यू म्हणजे काही अंत नाही आहे, फक्त देहातून मुक्ती, देहाच्या दुःखातून मुक्ती आहे. ते ज्ञानाचा भाग आहे. ज्यांना ज्ञान नाही त्या समजतात मृत्यूचं नाव काढायचं नाही, ते अशुभ आहे, अशुभ नाही. मृत्यू अशुभ नाही आहे, मृत्यू सुंदर आहे. तर सांगायचा उद्देश हा की जेव्हा आपल्याला ज्ञान असतं की भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे आणि तेच कृष्ण माझ्या समोर आज श्यामसुंदर गिरिधारी रूपात प्रकट झाले आहेत, तर मग तुम्हाला अनंत आनंद समाधान मिळू शकतं. ठीक आहे. नंद के आनंद भयो जय कन्हैया, 40 गावाने आनंद भयो जय कन्हैया.
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. आजच्या ह्या उत्सवाच्या निमित्ताने आपण जर भगवंतांसमोर मनामध्ये आपल्या चित्तामध्ये भाव शुद्ध केला की भगवंता मला एकच कामना आहे, मला अनेक कामना नाही आहे, मला एकच कामना आहे, मला एकच इच्छा आहे कि मला तुमचं बनवा, मला मुझे आपका बनाइए, मैं आपसे अलग होके बहुत अभी दुख पाया हूँ, अनंत जन्मों से मैं दुख पाया हूँ, मुझे आप अपना बनाइए और मुझे अपनी सेवा में लगाइए। मैं दुनिया की सेवा किया हूँ, इस शरीर का सेवा किया हूँ, सबकी सेवा किया हूँ, लेकिन अपना दिल का समाधान नहीं पाया हूँ। मुझे अभी समझ में आया है कि मैं आपसे बिछड़ के गलती किया हूँ, मुझे अपनी गलती सुधारनी है और मुझे आपका बनना है, तो मुझे आपकी सेवा में लगाकर अपना बनाइए और मेरा जीवन को सुखी कीजिए। आपला भाव असेल भगवंत सर्व जीवांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, पण त्या इच्छांनी आपलं समाधान होत नाही। पण आपण जर भगवंतांना सांगितलं की भगवंता मला तुमच्या सेवेत युक्त करा, तर भगवंत काय म्हणतात, तथास्तु, तसंच होईल आणि आपलं जीवन कायमसाठी सदैव। हा जन्माष्टमी उत्सव जो आहे एक दिवसाचा नाही होणार, भक्तांसाठी कृष्ण जन्म कृष्ण उत्सव हा नित्य असतो। तुकोबांचं वचन आहे, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। ऐकलं असेल तुम्ही नाव आहे, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। भक्तांसाठी उत्सव हा एक दिवस नसतो, उत्सव नित्य उत्सव असतो, नित्य सेवा आपली असते। म्हणून अशा उत्सवाच्या माध्यमातून आपण जो आपला संबंध आहे जो थोडा कमी झाला आहे त्याला पक्का केला पाहिजे, पुन्हा त्याला स्थापन केला पाहिजे की भगवंता मी चुकलो, मला क्षमा करा आणि तुमच्या सेवेमध्ये मला आपलं बनवा। निश्चितपणे आपलं जीवन हे कायमसाठी हा जो उत्सव आहे हा सफल होईल की या जन्माचं काय होईल, आलं जन्माचं सार्थक होईल। असे आपण अनेक उत्सव केले असतील जन्माष्टमीचे किंवा अनेक ब्राह्मण उत्सव केले असतील, पण जर आपल्या हृदयामध्ये समाधान आनंद कायमसाठी भेटला नसेल तर ह्या वेळेस आपण जर भगवंतासमोर ही इच्छा केली, भावना केली की भावना काय भावना की भगवंता मी तुमचा सेवक आहे, तुम्ही माझे स्वामी आहात, तुमचा माझ्यावर संपूर्ण अधिकार आहे, मला आपल्या सेवेमध्ये घ्या। निश्चितपणे मग आपलं जीवन आजपासून सदैव कायमसाठी सुखी आणि समाधानी होईल। तर आता वेळ होते, आपण भजन गाऊया, कीर्तन नंतर 12 वाजता आरती होईल। हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे। धन्यवाद। हरे कृष्ण।